मित्रहो, भारतीय जनता पक्षाकडून मीडियावर नियंत्रणाचा किंवा मग दबावाचा आरोप गेल्या काही वर्षापासून सतत होत आलेला आहे. त्यामुळं मुख्य मीडियावर सुद्धा आता लोकांचा विश्वास उरलेला नाही, कारण या मीडिया फक्त सत्ताधीशांच्या बाजूनच बातम्या दाखवतात असा लोकांचा आता विश्वास बनून गेलेला आहे. गेल्या काही वर्षापासून हा मीडिया सत्ताधीशांच्या हातातलं खेळणं बनलेलं आहे, बाहुलं बनलेलं आहे. पण आता मात्र भारतीय जनता पक्षाने केलेली एक खेळी भाजपावरच उलटली असल्याचं दिसून आलं. भारतीय जनता पक्षानं आखलेली रणनीती त्यांच्याच अंगलट आलेली आहे. मॅक्स महाराष्ट्रानं दिलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षानं राबवलेला बन फॉर्म्युला अपयशी ठरला, शिवाय त्याचा फटका माध्यम संस्थांना सुद्धा बसला. उद्धव ठाकरे शिवसेनेतील नेते संजय राऊत हे रोज सकाळी माध्यमावर येऊन एक बॉम्ब टाकतात आणि मग दिवसभर राजकारणामध्ये फक्त त्याचीच चर्चा होते. आणि मग यालाच काउंटर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने एक खेळी खेळली. संजय राऊत यांची प्रतिक्रिया ज्या ज्या वृत्तवाहिनीवर प्रसारित होईल त्याच वेळी भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा बाईटही चालवावा अशा सूचना अनेक वृत्तवाहिन्यांना देण्यात आल्या. केवळ सूचना नव्हे, त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून सतत पाठपुरावा आणि दबावही टाकण्यात आल्याची माहिती माध्यम क्षेत्रातील सूत्रांनी दिली असल्याचं मॅक्स महाराष्ट्रानं म्हटलं आहे. संजय राऊत यांना पक्षातील मोठे नेते उत्तर देणार नाहीत, आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांना पुरवून असा राजकीय संदेश देण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे नवनाथ बन यांना पुढं करण्यात आलं. यापूर्वी सुद्धा विनोद तावडे यांच्यासह अनेक नेत्यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर पक्षानं नवनाथ बन यांच्यावर सगळी जबाबदारी सोपवल्याचं सांगितलं जात आहे. पण या रणनीतीचा उलटाच परिणाम भाजपाला भोगावा लागलेला आहे. नवनाथ बन यांचे व्हिडिओ पोस्ट होतात फेसबुकवर, एक्स, युट्यूब आणि इंस्टाग्रामवर. संबंधित पोस्ट खाली नकारात्मक प्रतिक्रियाचा अक्षरशः पूर येत असल्याचं अनेक माध्यम संस्थांच्या सोशल मीडिया टीमचं म्हणणं आहे. अनेक पोस्टवर अश्लील, आक्षेपार्ह आणि संतप्त प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळं त्या पोस्टचं मॉडरेशन करणं हे अवघड झालेलं आहे. काही वृत्तवाहिन्यांच्या सोशल मीडिया हँडलच्या विश्वासार्हतेवर आणि डिजिटल रँकिंगवर सुद्धा त्याचा परिणाम होत असल्याची चिंता संपादकांना आहे. नवनाथ बन यांची बाईट सक्तीनं चालवल्यामुळं टीआरपी पेक्षा सोशल मीडियावर नकारात्मक परिणाम अधिक होऊ लागलेला आहे. माध्यमांच्या विश्वासार्हतेलाही धक्का बसत आहे अशी तक्रार काही प्रमुख वृत्तवाहिनीच्या संपादकांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे केली असल्याचंही सांगितलं जात आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते वरिष्ठांकडे बोट दाखवून आपल्या हाती काही नसल्याचं सांगत आहेत. संपादकही त्रस्त झाले आहेत हो, पण त्यांचाही नाइलाज झालेला आहे व्यवस्थापनाच्या पुढं. नवनाथ बन यांचे जवळपास प्रत्येक व्हिडिओ पोस्ट झाले की कमेंट सेक्शन वादाचं केंद्र बनवू लागलेलं आहे. संतप्त आणि आक्षेपार्ह प्रतिक्रियांचा अक्षरशः महापूर येऊ लागलेला आहे. पण थेट शिव्या सुद्धा दिल्या जाऊ लागलेल्या आहेत. आणि मग त्यातच विरोधकांनी एक खेळी करून भाजपाला अडचणीत आणलेला आहे. या नवनाथ बन यांच्या विविध व्हिडिओवरील सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया संकलित करून एकत्रित करून विरोधकांनी एक स्वतंत्र व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये विविध माध्यमाच्या पोस्ट खाली आलेल्या प्रतिक्रियांचं संकलन करण्यात आलेलं आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होऊ लागलेला आहे. त्यामुळे झालं उलट. भाजपाची प्रतिमा उंचावण्याऐवजी हा प्रयोग विरोधकांच्या हातात नवे राजकीय हत्यार देऊन गेल्याची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरून भाजपाची धुलाई करणाऱ्या अगणित, ज्याला लिमिट नाही एवढ्या कमेंट रोज येत असतात. आणि त्यातून तर लोकांच्या मनातल्या भावना व्यक्त होत असतात ना. बघा, खरं तर भारतीय जनता पक्षाने या कमेंट वाचायलाच हव्यात, म्हणजे त्यांच्याबद्दल जनमानसामध्ये किती संताप आहे, आक्रोश आहे, रोष आहे याची सखोल माहिती तरी त्यांना होईल.
म्हणजे आरशामध्ये आपण नक्की कसं दिसतो हे तरी भाजपाला समजेल आणि मग कदाचित त्यांच्या नेत्याचं पक्षाबद्दलचं आणि स्वतःबद्दलचं जे काही त्यांच्या मनामध्ये मोठे विचार आहेत त्याला तरी कुठेतरी ब्रेक लागण्याची शक्यता तरी आपण गृहीत धरूया. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू. नमस्कार.